हे जॉब डिस्प्लेसमेंट एआयमुळे नाही आहे, हे एआयसाठी आहे आणि म्हणून इथेच खूप मोठी संधी आहे. तिकडे एआय एजंट्स डेव्हलप झालेत आणि आज लगेच हे एम्प्लॉईज एआय एजंट्सने रिप्लेस केलं, असं प्रॅक्टिकली मला शक्य वाटत नाही. पुढे जाऊन काहीतरी कन्क्लूड करण्याची ही स्टेज नाही आहे. ही एक्सप्लोरेशनची स्टेज आहे, ही एक्सपेरिमेंटेशनची स्टेज आहे आणि पोटेन्शियल आयडेंटिफाय करून पुढे जाण्याची स्टेज आहे. त्यामुळे एआय बबल नाही आहे. अपॉर्च्युनिटी फॉर न्यू एआय रोल्स ही इथे निर्माण होणार. म्हणून एआयबद्दल किंवा एजंटिक एआयविषयी लागणारे सगळे जे स्किल सेट्स आहेत ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. स्किल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं आहे. त्या नवीन रोलसाठी स्वतःला कंप्लीट पॅकेज म्हणून डेव्हलप करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेताना तुम्ही जे करताय ना, तुमची आवड जे काय करिअरचं विजन असेल, त्याला सोडून डिसिजन घेऊ नका. आपण या चर्चेच्या दुसऱ्या भागात आलो आहोत आणि मला थेट प्रश्न विचारायचा आहे. एआय स्वस्त, माणूस स्वस्त, वेगवेगळ्या थेअरी, पॅराडॉक्स सगळं समजून घेतलं. पण एलिफंट इन द रूम जो आहे, की ले-ऑफ्स गेल्या 3 वर्षात सर्व प्रमुख कंपन्यांनी ले-ऑफ केलेत आणि नवीन रिक्रुटमेंट होत नाहीये. तर मग कोणी म्हणतं हे एआय ले-ऑफ्स आहेत, व्हॉटएव्हर त्याला जे काही म्हणत असतील. ह्या एआय आल्यामुळं माझ्या सकट आमच्या म्हणजे आपल्या फ्रॅटर्निटीमध्ये जे लोकं आहेत यांचे ले ऑफ होतायत का? होणार का? काय होतंय? खूप महत्त्वाचा प्रश्न, कळीचा प्रश्न आणि एआय म्हटलं की अ, ज्याला जॉब डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं, हो. तोच मुद्दा लगेच येतो. माझं थोडं वेगळं मत आहे या बाबतीत. एक पॉप्युलर डिस्कोर्समध्ये जो मुद्दा आहे, की हे सगळे जॉब डिस्प्लेसमेंट एआयमुळे होत आहेत. हं. माझं असं मत आहे, की हे सगळे एआयसाठी होत आहेत. बरं. थोडासा फरक आहे. जॉब डिस्प्लेसमेंट्स बिकॉज ऑफ एआय आणि जॉब डिस्प्लेसमेंट्स फॉर एआय बरं. ह्या 2 मध्ये खूप मोठा फरक आहे. खूप महत्त्वाचा फरक आहे आणि तोच आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकतो. बरं. कसा? तर परत एकदा आपण ती जर्नी बघूया. ही 3-3.5 वर्षांची जर्नी आहे आणि इथे 2 भाग आहेत. एक जे कोर डेव्हलपर्स आहेत म्हणजे एआय प्रॉडक्ट्स डेव्हलप करणाऱ्या सगळ्या कंपनीज आणि एक दुसरा ग्रुप आहे, जे याला युटिलाइज करणार आहेत, ज्याचा वापर करणार आहेत, बरोबर? तर डेव्हलपमेंट ही ह्या ग्रुपमध्ये होतीये. हं. जिथे अ, अ, जे हे कोर म्हणजे एआय डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपनीज आहेत आणि वापर करणाऱ्या कंपनीज तिथे त्यांना संधी दिसली आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. हं. ज्यावेळी आपण म्हणतो, की एआय जॉब डिस्प्लेसमेंट जॉब डिस्प्लेसमेंट बिकॉज ऑफ एआय आणि मग आता एम्प्लॉईजना एजंटने रिप्लेस केलं, असं जे हं. एक स्टेटमेंट येतं, ते फॅक्च्युअली इन्करेक्ट आहे आणि शक्यसुद्धा नाही आहे. बरं. कारण जसं मी म्हणालो, की त्या स्टेजला पोहोचेपर्यंत त्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ते तंत्रज्ञान समजून घ्यायला लागणार. ते जर आत्मसात करायचं असेल, तर कुठल्याही संस्थेची अंतर्गत जी व्यवस्था आहे, ती बदलावी लागणार. हो. का बदलावी लागणार? तर प्रत्येक सिस्टम जसं आपण म्हणालो होतो, की ही आज ह्युमन कॉग्निशनसाठी बनलेली आहे. म्हणजे अ, कसं काम करावं ह्याचं ट्रेनिंग मिळतं आणि त्या पद्धतीने ती केलेली असते. पण जर मला हे सगळं काम एआय एजंट्सकडनं कडून घ्यायचं असेल, तर ती एआय कॉग्निशनसाठी कंप्लायंट अशी प्रोसेस मला बनवायला लागेल. अशी सिस्टम मला बनवायला लागेल. बरोबर. आणि ती एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये. हो. त्याच्यासाठी मोठ्या वेगाने काम सुरू आहे. हं. आणि बऱ्याच भागात ते पूर्ण होऊन त्याचे इम्प्लिमेंटेशन सुरू होत आहेत. हं. पण ह्याचा अर्थ तिकडे एआय एजंट्स डेव्हलप झालेत आणि आज लगेच हे एम्प्लॉईज एआय एजंट्सने रिप्लेस केलं. अ, असं प्रॅक्टिकली मला शक्य वाटत नाही. आणि जर कोणी करायचा प्रयत्न केला असेल, तर त्यासुद्धा बातम्या आहेत, की त्यांना लगेच ती चूक जाणवते आणि देन ते रिहायर सुद्धा करतात. बरं. त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आहे, की हे जॉब डिस्प्लेसमेंट एआयमुळे नाहीये, हे एआयसाठी आहे हं. आणि म्हणून इथेच खूप मोठी संधी आहे. हं. हे जे आपण आज असं म्हणतोय, की एआय एजंट्स डेव्हलप करायला लागणार. तिथे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जातीये. तर ही सगळ्यांसाठी संधी आहे. कारण हे जर डेव्हलप करायचे असतील, तर हे डेव्हलप करण्यासाठी लागणाऱ्या स्किल्स, नवीन जॉब रोल्स, जेव्हा मी एआय कॉग्निशनसाठी लागणारी सिस्टम म्हणतोय, तर हे सगळं चालवणाऱ्या
एम्प्लॉईजची गरज लागणार आहे. हे सगळं चालवणाऱ्या स्किल्सची गरज लागणार आहे. नवीन जॉब रोल्स येणार आहेत आणि म्हणून ह्याच्याकडे आपण जर एक संधी म्हणून बघितलं, की हे एआयसाठी जर असेल, तर मग त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आर दी एरियाज ऑफ अपॉर्च्युनिटी. हं. मग क्वेश्चन येतो, की हे कसं काय होतंय? म्हणजे ह्या 2 गोष्टी तर मला सहज इकडे एजंट्स डेव्हलप होत आहेत, तिकडे डिस्प्लेसमेंट्स होत आहेत. हे कशामुळे होतंय? तर एक स्टॅटिस्टिक्समधली आमची ती पॉप्युलर काय सेयिंग आहे, की कोरिलेशन डज नॉट इम्प्लाय कॉझेशन. की ह्या 2 गोष्टी सोबत होत आहेत, म्हणजे ह्या ह्याच्यामुळेच ते होतंय असं नसतं. कॉज अ, हे म्हणजे वेगळं असू शकतं आणि म्हणून त्याच्यासाठी जर पुन्हा आपण एक 5 वर्षापूर्वी गेलो आणि तिथे जर बघितलं तर काय झालं होतं, की अ, कोविड पूर्वीचा काळ आणि दरम्यान कोविडनंतर जी काही व्यवस्था पूर्णतः बदलली. म्हणजे त्यावेळी अ, असं वाटायला लागलं, की कदाचित इथून पुढे सगळं व्हर्चुअल हां. असणार आहे. आणि मग एक डिजिटल डिमांडला एक वेगळ्या पद्धतीने काय म्हणतात त्याला संधी मिळायला लागली होती. आणि बरेचसे असे नवीन ट्रेंड्स तिथे त्यावेळी यायला लागले होते. मेटाव्हर्स तुम्ही ऐकलं असेल, Web3 ऐकलं असेल. पण वेगानं ती कोविड नंतरची परिस्थिती बदलली. त्यावेळी असं वाटायचं, एक शब्द वापरला जायचा न्यू नॉर्मल, की बाबा हेच न्यू नॉर्मल आहे. आता जग बदललंय असंच होणार. पण नंतरच्या काळात अगदी 2 ते 3 वर्षांमध्ये प्री कोविड अशी ती परिस्थिती आलेली आहे आणि आज जर आपण बघितलं तर खूप जास्त साधर्म्य प्री कोविड लेव्हल्सची आहे. न्यू नॉर्मलशी नाही आहे. आणि मला असं वाटतं, की त्यावेळी जी काही इन्व्हेस्टमेंट झाली, त्यावेळी जे काही प्रोजेक्शन्स होते, त्याचा एक खूप मोठा परिणाम आहे. त्यामुळे आपण जर ते बघायला गेलो, की त्यावेळी काय झालं, कशासाठी करायला गेलो होतो आणि मग ह्याच्याकडे बघितलं, तर आपल्याला बरंचसं त्यातनं आपल्याला लक्षात येतं, की हे जॉब डिस्प्लेसमेंट कशामुळे होतंय आणि ज्यावेळी हे जॉब डिस्प्लेसमेंट होत आहेत ना, तर ह्याच्याकडे एक काय म्हणतात त्याला, एकच आकडा म्हणून बघणं कदाचित योग्य होणार नाही. पहिले तर हे बघणं गरजेचं आहे, की डिस्प्लेसमेंट नंतर काय होतंय? हं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची पण रिपोर्ट आहे आणि McKinseyची पण रिपोर्ट आहे. अराउंड 1/3 रिहायर होत आहेत, हायर पॅकेजमध्ये. ओके. अ, पण 1/3 हा खूप छोटा नंबर आहे. हो. बरोबर. आणि बाकीचे का होत नसतील? तर गोइंग बॅक टू द सेम पॉइंट, की हे सगळं एआयसाठी होत आहे. त्यामुळे नवीन स्किल सेट्स फॉर एआय हं. डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे. कारण एआय येणार आहे. अ, आणि म्हणून इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की ती एक संधी येणार आहे. तुम्ही तुमचे स्किल सेट्स ब्रशअप करा, नवीन गोष्टी शिका आणि हे नवीन म्हणजे काही खूप वेगळं नवीन असं नाहीये. हे एक्सटेन्शन आहे. जसं मी म्हणालो, की हे सगळं एआय डेव्हलपमेंट त्याच डिजिटल स्पेसमध्ये आहे. टेक स्टॅक बऱ्यापैकी सिमिलर आहे. म्हणजे फाउंडेशनली सिमिलर आहे. नवीन प्लेयर्स, नवीन वेंडर्स, नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. पण ती तुम्ही शिकू शकता. दुसरा ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की हे कुठे होतात? जिओग्राफिकली कारण बरं. म्हणजे मी भारताच्या दृष्टीने बोलतोय, की जिओग्राफिकली कुठे होत आहेत हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. अ, आणि जर त्याचा एक महत्त्वाचा भाग बघितला तर 70% पेक्षा अधिक अ, हे हाय कॉस्ट लोकेशन्स ज्याला म्हटलं जातं, बरं. तिथे होत आहेत. आणि भारत ही एक लो कॉस्ट लोकेशन म्हणून ओळखली जाते. लो ओके. कॉस्ट लोकेशन वेगवेगळ्या कारणांसाठी असणार ते. आपलं कारण हे सगळं डॉलर टर्म्समध्ये बघितलं जातं. पण अ, ह्या झालेल्या डिस्प्लेसमेंट्समध्ये किती प्रपोर्शन भारतातलं आहे, हे सुद्धा एक तपासून बघायला अ, आपल्याला बघावं लागेल. ह्याचा अर्थ इथून पुढे होणार नाही असा सुद्धा नाहीये. मी आजच्या परिस्थितीबद्दल सांगतोय आणि दुसरं हे डिस्प्लेसमेंट होत असताना हं. नवी रिक्वायरमेंट जनरेट होतीये. म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांनी जे म्हटलंय, की नेट जॉब रिक्वायरमेंट ग्रो होणार आहे. तर त्याचा पाया इथे होतोय आणि हे आपल्याला स्पष्ट दिसतंय आणि म्हणून हे सगळं एआयसाठी होतंय आणि त्या दृष्टीने जर आपण तयारीला लागलो, शिकायला लागलो, नवीन प्रोजेक्ट्समध्ये संधी मिळवायचा प्रयत्न केला, नसेल तर स्वतःच्या प्रयत्नांनी काही करायचा प्रयत्न केला, तर संधी निर्माण होऊ शकते. एआयसाठी कसं तयार व्हायचं ते मी तुम्हाला विचारणार आहे. ते आपल्या गाईडमध्येही आपण देऊ. पण त्याच्या आधीचा प्रश्न,
तुम्ही मेटाचा उल्लेख केलात, मेटाव्हर्सचा उल्लेख केलात, वेब3चा केलात. ते बबल होते असं म्हणतात. ते बबल फुटलं. .कॉमचं बबल आठवतं बबल म्हटल्यानंतर लोकांना. खूप जण असं म्हणतात, की खूप झाली चर्चा एआयची. एआय बबल आहे, गप्प बसा. एआय बबल आहे का? एआय 5 लेयर केक आहे. असं हं. मी नाही, जेनसेंग हुआंग म्हणतोय. अ, आणि तो नक्कीच बबल नाहीये. अ, आणि ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीला बबल म्हणतो ना, त्याला परत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अ, काही वर्षांपूर्वी ज्यावेळी एआयचे अर्ली स्टेजेस होते. अगदी 1950 पासून ती डेव्हलप होत होती. पण त्यावेळच्या इकोसिस्टमच्या मर्यादा होता. इन्फ्रास्ट्रक्चर त्या पातळीचं नव्हतं. कॉम्प्युटेशनल कॅपॅसिटी त्या पातळीची नव्हती. त्यामुळे ते डेव्हलप होत होतं, पण एका मर्यादेनंतर थांबत होतं. आज ही परिस्थिती आलेली आहे, की एआय म्हणून जी एक नवीन टेक्नॉलॉजिकल ट्रान्झिशन आपल्यापुढे येतंय, त्याला लागणारी इकोसिस्टम मॅच्युअर्ड आहे. तर एआयच्या 5 लेयर्स आहेत. तर पहिली लेयर ही सगळ्यात महत्त्वाची एनर्जी, की ह्या सगळ्यांसाठी ऊर्जा लागते. म्हणजे आता बरेचसे ह्यातले नंबर्स हे पब्लिकली अवेलेबल नाही आहेत, पण जुन्या रिपोर्ट्स वगैरे बघितलं तर ह्यांचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन बरंच आहे. त्यामुळे एनर्जी निर्माण करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी ह्यातली लेयर आहे चिप्स. म्हणजे बेसिकली हे जी-पी-यूज ज्याला आपण म्हणतो, ही कॉम्प्युटेशनल पॉवर ज्याच्यामध्ये असते. तिसरी आहे इन्फ्रास्ट्रक्चर. चौथी आहे एल-एल-एम्स, हे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि 5वी आहे ॲप्लिकेशन्स. तर हा 5 लेयरचा केक आहे आणि ह्या 5ही लेयर्सकडे जर आपण बघितलं आणि आपल्या आजूबाजूला काय होतंय, तर एनर्जी सेक्टरमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट येत आहेत. नवीन-नवीन ऊर्जेचे स्रोत म्हणजे अगदी न्यूक्लिअर पॉवरचं कमर्शियल युसेजसुद्धा आता शक्य झालेलं आहे. शक्ती कायदा हं. आपण बघितलेलाच आहे. तर ह्यूज इन्व्हेस्टमेंट तिथे येते. आणि अगदी भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती परदेशातून इन्व्हेस्टमेंट येते. चिप्सचं तर आय थिंक सगळ्यांना माहितीच आहे. तिसरं आहे इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सेंटर्स. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट यायला लागली आणि आपण जर म्हणजे मला थोडं पॉलिसी मेकिंगमध्ये सुद्धा आवड आहे म्हणून अ, भारताच्या बाबतीत काय-काय होतंय ह्याच्या बाबतीत मला सांगायला आवडेल, की ह्या वर्षीच्या बजेटमध्ये एक त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे डेटा सेंटर्ससाठी, की जर भारतीय डेटा सेंटर्सचा वापर अ, केला, तर त्यांना 2047 पर्यंत टॅक्स रिबेट आहे. ही खूप मोठी प्रोव्हिजन आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यामुळे तुम्ही जर बघितलं, तर मोठ्या प्रमाणावर एम-ओ-यूज जे साइन होत आहेत, ते डेटा सेंटरसाठी होत आहेत आणि बरेचसे आपण बघितलं नवी मुंबईत काय होतंय किंवा आंध्र प्रदेशमध्ये काय होतंय आणि त्याला परत कारणं आहेत, की का समुद्राच्या जवळच ते लागतं वगैरे. पण आपण तिथे नको जायला. पण अ, मी बबलला उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय, की पहिलं जसं म्हटलं एनर्जीमध्ये आपण ह्यूज इन्व्हेस्टमेंट करतोय. ती आपण स्ट्राँग बनवण्याचा प्रयत्न करतोय. ते फाउंडेशन स्ट्राँग करतोय. चिप्समध्ये ऑलरेडी खूप मोठं इनोव्हेशन झालेलं आहे, होतंय. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फोकस, गुंतवणूक, एस्टॅब्लिशमेंट्स होत आहेत. एल-एल-एम सगळ्यांच्या पुढे आहे. आय थिंक त्या प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे गार्टनरच्या हाइप चार्टवरती त्या प्रॉडक्टिव्हिटीच्या प्लॅटोपर्यंत ती पोहोचलेलं आहे. ॲप्लिकेशन ही लेयर आहे, जिथे प्रचंड संधी आहे. आणि जसं आपण म्हटलं कोडिंग असिस्टंट हा कदाचित एक पहिलं ॲप्लिकेशन सक्सेसफुल ग्लोबली झालेलं आपण म्हणू शकतो. असे प्रचंड ॲप्लिकेशन निर्माण होऊ शकतात. पण ते होण्यासाठी ह्या 5 लेयर्स मॅच्युअर होणं, एस्टॅब्लिश होणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्यात म्हणजे मी बबलकडे येईल, पण एक छोटी गोष्ट मला पुन्हा इथे मांडायची आहे, की कुठलंही तंत्रज्ञान जर आपण बघितलं ना, तर त्याचे ॲप्लिकेशन्स काय असतील, हे पूर्णतः समजायला किंवा ते पोटेन्शियल युटिलाइज व्हायला वेळ लागतो. हं. उदाहरण देतो. अ, ज्यावेळी ईमेल सुरू झाले होते, त्यावेळी मला आठवतं अ, Gmailला फक्त सबस्क्रायबर म्हणजे तुम्हाला कोणी रेकमेंड केलं तरच तुम्हाला अकाउंट हो. मिळायचं. पण हे ईमेल अकाउंट काढलं, पण त्याचं करायचं काय कोणाला माहिती नव्हतं. ठीक आहे. मग काहीतरी सकाळी इंटरनेटवरनं डाउनलोड करून कॅफेमध्ये जाऊन मित्रांना पाठवायचे गुड मॉर्निंगचे मेसेज किंवा ज्यावेळी Facebook आलं,
त्यावेळी पण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायच्या आणि काहीतरी त्या वॉलवरती लिहायचं, असं इतकं होतं. WhatsApp आले तेव्हा मेसेज करायचे. पण ही पहिली स्टेज होती. हं. आज आपण बघूया, Facebook हे फक्त काही कम्युनिकेशनसाठी उरलेलं नाहीये किंवा WhatsApp हे सुद्धा फक्त मेसेजिंगसाठी उरलेलं नाहीये. कित्येक छोटे व्यवसाय त्याच्यावरती चालतात. हो. WhatsAppच्या आधाराने कितीतरी गोष्टी आज केल्या जातात, ज्यांना एक बिझनेस व्हॅल्यू आहे, एक प्रॉडक्टिव्हिटी व्हॅल्यू आहे. पण हे पहिल्या दिवशी झालेलं नाहीये. हे व्हायला वेळ लागला. आणि म्हणून एआयच्या बाबतीत ही क्युरिओसिटी असणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं आहे. असायलाच हवी. हं. पण ती जे ॲप्लिकेशन पोटेन्शियल आहे, ते मला असं वाटतं, की ते पूर्णतः युटिलाइज व्हायला थोडा वेळ लागेल. पहिली यूज केस आपल्याला दिसली आहे, जी की कोडिंग एजंट्सची आहे. अ, आणखी यूज केस म्हणजे रिसर्च एजंटबद्दल बोललं जात आहे. किंवा लाईफ सायन्सेसमध्ये आपण काय करू शकतो? अ, आणि एवढंच नाही आहे, तर कन्झ्युमर सेक्शनमध्ये सुद्धा गोष्टी रिव्होल्युशनराईज होत आहेत. म्हणजे साधं उदाहरण देतो, की Google सर्च आपल्याला म्हणजे Googleच नाही, कुठलंही ऑनलाईन सर्च हो. आपल्याला खूप महत्त्वाचं वाटायचं. कारण मी जे सर्च केले त्याच्या बाबतीत मला लगेच रेफरन्सेस मिळायचे. पण हळू-हळू त्याच्या मर्यादा दिसायला लागल्या. कशा? तर मला एक रिपोर्ट बनवायची आहे. मी काहीतरी सर्च करतो. ते 50 लिंक्स येतात. त्या 50 पैकी 10 जरी मी जाऊन बघायला लागलो, तर त्यातून मिळालेला कंटेंट बरेचदा खूप मर्यादित असायचा. हो. त्यामुळे मी माझ्या रिसर्चसाठी किती वेळ ह्याच्यावरती स्पेंड करतोय, हा खूप मोठा असल्यामुळे तिथे एक संधी होती, की याला ऑप्टिमाइज कसं करायचं. आणि आज जर आपण बघितलं, तर तो एआय असिस्टंट किंवा आज तुम्ही जर बघितलं तर एआय मोड वगैरे हो. असे ते फीचर्स यायला लागलेत. ओके. तर थोडक्यात हे ट्रान्झिशन आहे. ऑनलाईन सर्च ते एआय सर्च. तर तिथे ते इंटेलिजन्स असल्यामुळे मला नेमकं काय हवं आहे, तो पॅकेज करून देतो आणि लिंक्स पण देतो. त्यामुळे माझा जो वेळ वाया जायचा अ, कामाच्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्या हं. 15 लिंक्स, तो इथे वाचतोय. पण ही जी आणि मी जे काय म्हणतो ॲप्लिकेशन लेयर, इथे दुसरी ॲप्लिकेशन लेयर येते. हे झाल्यामुळे पूर्ण इकोसिस्टम बदलली आहे. का? तर ऑनलाईन प्रेझेन्ससाठी अगोदर क्लिक्स असायचे. हो. बरोबर? क्लिक्स, व्हिजिट्स, व्ह्यूज ह्या सगळ्यावरती ऑनलाईन एनालिटिक्स चालायचं आणि ज्यांचे ऑनलाईन बिझनेस आहेत, त्यांना हे करण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. त्यात त्यांनी एक्सपर्टीज मिळवलं आहे किंवा त्याला अ, त्याच्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, कीवर्ड टाकणे वगैरे हे सगळं इकोसिस्टम डेव्हलप झाली आहे, असायचं. मॅच्युअर झाली आहे. इथे जर ते ट्रान्झिशन आणि ते होत आहे हळू-हळू ट्रान्झिशन आणि ते होणार आहे. मला वाटतं काहीतरी 27-28 असं काहीतरी प्रोजेक्शन्स आहेत, जिथे ते 50% ट्रान्झिशन होणार बरोबर. हळू-हळू. पण इकोसिस्टम बदलतीये. इथे क्लिक्स नाहीयेत. हं. क्लिकच नाही करत आहे. मी फक्त कॉन्व्हर्स करतोय. मग एखाद्या बिझनेसला अ, हे कसं युटिलाइज करायला लागणार? कसं म्हणजे ह्याच्यासाठी मी कसं बदलायचं? मग तिथे एक जी-ई-ओ किंवा म्हणजे ज्याला ते जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन हो. अशी ती नवी संकल्पना पुढे येते. त्याच्यावरती बरंच काम होतंय. मग क्लिक्स ऐवजी बॅकलिंक्स आणि मग तुम्ही कसं स्वतःला हो. ऑप्टिमाइज करायचं. तर ही एक यूज केस असू शकते. रिसर्चची मी असं सांगितलं. तर असे बरेचसे ॲप्लिकेशन्स एक्सप्लोर होतायत. पण परत खूप पुढे जाऊन काहीतरी कन्क्लूड करण्याची ही स्टेज नाहीये. ही एक्सप्लोरेशनची स्टेज आहे. ही एक्सपेरिमेंटेशनची स्टेज आहे आणि पोटेन्शियल आयडेंटिफाय करून पुढे जाण्याची स्टेज आहे. त्यामुळे एआय बबल नाहीये. हं. हा 5 लेयर केक आहे, सुंदर आहे. प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट इथे आहे. त्याच्यामुळे त्याचा म्हणजे लाँग टर्म जे आपण व्हिजन म्हणतो, ते बरंच एआय ड्रिव्हन आहे आणि ते सगळीकडे आपल्याला जाणवतं. पॉलिसी मेकिंग असेल किंवा स्ट्रॅटेजीज असतील. त्याच्यामुळे एआय ड्रिव्हन किंवा एआय पॉवर्ड हे खूप महत्त्वाचं होतं. मला एआय जॉब्स आणि एआय टॅलेंटकडे यायचं आहे. पण त्याच्या आधी गेल्या भागात, या भागात आपण सातत्यानं बोलतो एआय एजंट्स आणि ही मुलाखत शूट करायच्या 24 तास आधी अ, टाटा समूहाचे प्रमुख असं म्हणाले, की आमच्याकडे जर का 5,00,000 एम्प्लॉयी असतील, तर तेवढेच त्याच्याहून जास्त एआय एजंट असतील आणि एआय एजंट कोणीही बनवू शकतं. तर समजा मी एक छोटी एम-एस-एम-ई आहे, मीडियात काम करतो, कन्सल्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये. मला एआय एजंट बनवायचा आहे. मी कसा बनवू शकतो? खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आणि सुरुवातीला आपण हे जाणून घेऊ, की एआय एजंट आहे काय? अ, तर
जसं पहिल्यांदा म्हटलं, जे व्हॅनिला एल-एल-एम्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्लेन एल-एल-एम्सची जी चॅट इंटरॅक्शन्स आहे, ती फक्त कन्व्हर्सेशनल आहे. तिथे ॲक्शन्स होऊ शकत नव्हत्या आणि कुठल्याही बिझनेससाठी ॲक्शन ही महत्त्वाची ठरते आणि इंटरफेस कन्व्हर्सेशनल असू शकतो. ओके. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, की इंटरफेस कन्व्हर्सेशनल किंवा चॅटबॉटचा, पण बॅकएंड आर्किटेक्चर एजंटिक. ओके. तर हा थोडासा फरक आहे. एजंटिक हे आर्किटेक्चर आहे आणि अ, तुमचा युजर इंटरफेस हा चॅट कन्व्हर्सेशनल असू शकतो. तर इथे ज्यावेळी मी एजंटिक म्हणतोय, तर मला त्याला एक स्ट्रेंथ द्यायची आहे, पॉवर द्यायची आहे, की तू ह्या-ह्या गोष्टी करू शकतोस. आणि त्यालाच आम्ही टूल कॉलिंग म्हणतो. अ, आणि ते एस्टॅब्लिश करणं खरं खूप सोपं आहे. आज म्हणजे प्रोव्हायडेड काय करायचं आहे ह्याच्याबद्दल तुमच्याकडे क्लॅरिटी आहे आणि अ, कसं करायचं ह्याच्यासाठीचे जे टेक्नॉलॉजिकल ऑफरिंग्ज आहेत. त्यातले बरेचसे ओपन सोर्स पण आहे. अ, ह्या फ्रंटियर प्रोव्हायडर्सकडनं सुद्धा आहेत. तर हे तुम्ही डेव्हलप करू शकता आणि मग आता हे कसं करायचं? तर एजंटिक आर्किटेक्चर असणार. म्हणजे हं. जसं मी उदाहरणार्थ दिलं होतं. काय करायचं ही इन्स्ट्रक्शन गेली आहे. तर मग ती इन्स्ट्रक्शन समजणारा म्हणजे सुरुवातीला डेफिनेटली तुम्ही मल्टी एजंटकडेच जायला लागणार कारण हो. सिंगल एजंटच्या मर्यादा आपण बघितल्या आहेत. मग त्या एम-एस-एम-ईला नेमकं एकच एजंट सगळं करेल असं जर केलं तर तो फेल्युअर होणार. त्यामुळे छोटा प्रश्न, छोटा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा. छोटा एरिया आयडेंटिफाय करा. जो आपण एजंटिफाय करू शकलो, तर आपल्याला मदत होईल. मग तो प्रश्न, तर त्याचा मग गोल द्यायचा, की बाबा धिस इज व्हॉट यू आर सपोज्ड टू डू आणि मग तुझं टार्गेट हे आहे. मग हे टार्गेटपर्यंत कसं पोहोचायचं? तर जसं मी म्हणालो, की ह्याच्याकडे एका टीमप्रमाणे बघायचा प्रयत्न करा आणि मग त्या टीममध्ये अ, काय-काय स्ट्रेंथ्स असायला हव्या. तर जसं मी म्हणालो, की एक कोर टेक्निकल असू शकतो, एक एनालिस्टसारखा असू शकतो, हं. एक सगळ्यांवरती लक्ष ठेवणारा असू शकतो, एक सगळ्यांचं कंपाईल करून पॅकेज करून देणारा असू शकतो. तर ह्यानुसार तुम्हाला ते आर्किटेक्चर डेव्हलप करायला लागणार आणि मग ह्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर राइट. तर हे झालं आर्किटेक्चरचा पार्ट. अ, ह्याच्यासाठी लागणारं काय म्हणतात त्याला इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर त्याच्या त्या परत सगळ्या लेयर्स आहेत. तर तुम्हाला स्टोरेज लागणार, कम्प्यूट लागणार हे तुम्हाला इथनं मिळणार. मग दुसरा येणार की एल-एल-एम्स कारण ह्या प्रत्येकासाठी एल-एल-एम कॉल्स होतात. म्हणजे मी जेव्हा त्याला म्हणतो की ही तुझ्याकडे टूल कॉलिंगची कपॅसिटी मिळाली आहे. तर ती ही कशी मिळाली? तर एल-एल-एम थ्रू म्हणजे जे एक साधं विधान होतं, त्याला एक कमांड असं ते ट्रान्झिशन झालेलं आहे. अ, आणि मग त्याच्यासाठी बऱ्याच आहे ज्याला एम-सी-पी सर्व्हर्स वगैरे असं म्हणजे मी परत फार तांत्रिक बाबतीत जाणार नाही. पण अ, ती जी काही एक ॲक्शन आहे, त्याचा सर्वात पहिले त्याला कॉन्टेक्स्ट समजायला लागणार. कारण बरोबर. ह्या रिक्वेस्ट स्टँडर्ड नसणार. वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात. मग तो कॉन्टेक्स्ट डिझाइन करण्यासाठी जो लागतो, त्याच्यासाठी बरेच नंतर तुम्ही कदाचित ऐकलं असेल, रॅग ॲप्लिकेशन्स किंवा नंतर आंद्रे करपॅतींनी टाकलेलं एल-एल-एम विकी म्हणजे नथिंग बट नॉलेज ग्राफ. म्हणजे मी जे म्हटलेलं एआय कॉग्निशनसाठी लागणारी व्यवस्था निर्माण करणे. तर ह्याला आज कोणी एल-एल-एम विकी म्हणतंय, उद्या कोणीतरी वेगळं म्हणेल, आणखी बरोबर. इनोव्हेशन होईल. बट दी फाउंडेशनल पार्ट इज द सेम. तुम्हाला एआय कॉग्निशनसाठी लागणारी व्यवस्था लागेल. तिथे तो सगळा कॉन्टेक्स्ट, त्या इन्स्ट्रक्शन्स काय फॉलो केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल्स लागणार हं. आणि मग हा एल-एल-एम कॉल्स करणार. हा तिथे जाऊन समजणार, की हे नेमकं काय-काय करायचं आहे. मग त्या पद्धतीने टास्क एक्झिक्यूट करणार. तिथे व्हॅलिडेशनची लेयर असू शकते, टेस्टिंगची लेयर असू शकते आणि मग सगळं झाल्यानंतर पुढे आण. तर मग यू-आय डेव्हलपमेंटचा सुद्धा पार्ट येतो. त्यामुळे अ, ही सगळी इकोसिस्टम आहे जी त्यांना एस्टॅब्लिश करायला लागणार. बरोबर. आज हे बरंच सोपं आहे कारण खूप सारे सॉल्व्ड यूज केसेस आहेत. ओपन सोर्समध्ये सुद्धा ऑफरिंग्ज आहेत किंवा बरेचसे एआय वेंडर्स आहेत किंवा एआय कंपनीज आहेत. हे तुम्हाला प्रोव्हाईड करतात. ओके. हा एक झाला ट्रेडिशनल अप्रोच की जिथे तुम्हाला पूर्ण डेव्हलपमेंट करायला लागेल. दुसरा एक आहे नो कोड एजंट्स म्हणून सुद्धा एक पुढे येते. ओके. तर बरोबर. बऱ्याचदा आपल्याला त्याची आवड असते, की नाही, नाही मी काहीच करणार नाही, सगळं एजंटनी करायला जायचं. हो. सो एक नो कोड एजंटिक सोल्युशन्सची सुद्धा ऑफरिंग्ज आहेत. अ, आणि तिथे मग त्याचे सुद्धा प्रोव्हाईड करणारे बरेचसे वेंडर्स आहेत. तर तिथे मग तुम्हाला कदाचित इतक्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. कुणीसुद्धा
क्लिक अँड ड्रॅग टूल्स ज्याला आपण म्हणतो, तसं तुम्ही क्लिक अँड ड्रॅग करून तुम्ही ते डेव्हलप करू शकता. पण फाउंडेशन रिमेन्स द सेम. काय गोल द्यायचा आहे, त्याच्यासाठी लागणारी नॉलेज ग्राफ, नॉलेज सिस्टम हे तुम्ही जर एस्टॅब्लिश केलं, तर मग हे पुढचं होऊ शकतं. सो स्टार्ट स्मॉल. छोटे प्रश्न घ्या, पण इम्पॅक्टफुल प्रश्न घ्या. प्रायोरिटायझेशन अँड बिझनेस इम्पॅक्ट हे 2 क्रायटेरिया ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही म्हणताय की एआयसाठी ले ऑफ झाले आणि एआयसाठी लोकं घेतील, काम केलं जाईल. एआयचा हा जो कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट आहे, हा साधारण कधी किक इन होईल? मग माझ्यासाठी किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी कोणत्या स्वरूपाचे जॉब रोल असतील आणि त्यासाठी मी कसं तयार व्हायचं? खूप खूप महत्त्वाचा प्रश्न. आणि मी ह्या ट्रान्सफॉर्मेशनकडे संधी म्हणून बघतो आणि म्हणूनच त्याचं इंटरप्रिटेशन हे एआयसाठी होत आहे, असं मी नेहमी करतो. आणि अ, हे होताना जी रिक्वायरमेंट, जी फाउंडेशनल गरज मी सांगितली, की ही प्रोसेस ट्रान्सफॉर्म होणं खूप गरजेचं आहे. ही ह्युमन कॉग्निशन टू एआय कॉग्निशन हे ट्रान्झिशन प्रत्येक संस्थेला करायला लागणार आणि हे सोपं काम नाही आहे. कारण हे तुम्हाला अ, अ, आपल्या पंख्याच्या किंवा दिव्याच्या बटनसारखं स्विच ऑन, स्विच ऑफ नाही आहे. हं. तुम्हाला आज असलेली व्यवस्था कुठल्याही पद्धतीने अफेक्ट न होता ते ट्रान्झिशन करायचं आहे. त्यामुळे खूप स्ट्रक्चर्ड पद्धतीने, खूप अ, अ, काय म्हणतात त्याला, एक्सप्लोरेशन थ्रू, काही पायलट्स करून, अशा गोष्टी तुम्हाला करायला लागणार आणि ह्याला वेळ लागणार. आणि एक एस्टिमेट जो आहे, हे बऱ्याच या इंडस्ट्री रिसर्चमधनं सुद्धा पुढे येतोय आणि व्यक्तिशः सुद्धा मला तो बरोबर वाटतोय, की साधारण 2030 पर्यंत ही साधारण 3 वर्षांची अ, ही जी विंडो आहे, ह्या काळात हे ट्रान्झिशन होऊ शकेल. आता हे सगळ्यांचंच एका वेळी होणार असं नाहीये, पण एक मोठा वर्ग ह्या ट्रान्झिशनपर्यंत पोहोचलेला असेल. आणि म्हणून तुम्ही जर बऱ्याचशा अनाउन्समेंट्समध्ये बघितलंत, तर 2030 विषयी बोललं जातं. त्याचं कारणच हे आहे, की हे ट्रान्झिशन करणे, पण त्याच वेळी ह्या ट्रान्झिशनला सपोर्ट करण्यासाठी लागणारा एम्प्लॉयी ग्रुप किंवा स्किल सेट डेव्हलप करणे. ह्या दोन्ही गोष्टी होणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि अ, हे होण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर माझ्याकडे जे आहेत, त्यांना मी ट्रेन करेल आणि ते हे सगळं करू शकतील. पण प्रत्येक वेळी ते शक्य असतं असाही नाही आहे. त्यामुळे काही बाबतींमध्ये ते बाहेरनं हायरसुद्धा करायला लागतील. त्यामुळे अपॉर्च्युनिटी फॉर न्यू एआय रोल्स ही इथे निर्माण होणार आणि बरेचसे एक्झिस्टिंग रोल्स कदाचित लागणार नाहीत. म्हणून एआयबद्दल किंवा एजंटिक एआयविषयी लागणारे सगळे जे स्किल सेट्स आहेत, ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. कुठले रोल्स येतील ना, ह्याच्यापूर्वी एक मुद्दा मला फक्त क्लॅरिफाय करायचा आहे, ज्यावेळी आपण जॉब डिस्प्लेसमेंट्सबद्दल बोलतोय, की अ, एक जो नॅरेटिव्ह बरेचदा येतो, की आता सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची गरजच नाही आहे, डेटा सायंटिस्टची गरजच नाही किंवा अमुक रोलची गरजच नाही आहे. तसं होत नाही. अ, कारण एक छोटासा फरक आहे जॉब आणि टास्कमध्ये बरं. आणि तो आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर पहिली सक्सेस स्टोरी जी आपण बोललो, की कोडिंग असिस्टंट. तर कोडमधले एरर्स रेक्टिफाय करणे, दुरुस्त करणे, हे टास्क आहे. हा जॉब नाही आहे. बरोबर? हं. त्यामुळे ते टास्क ऑटोमेट झालं आणि जॉब अधिक प्रोडक्टिव्ह झाला. जॉब हा त्याचा पर्पज आहे, की माझा पर्पज काय आहे? तर अमुक-अमुक सिस्टम बनवणे किंवा अमुक-अमुक प्रश्न सॉल्व्ह करणे. ते करण्यासाठी काही-काही टास्क मला करायला लागतात. ते टास्क्स ऑटोमेट होत जात प्रॉडक्टिव्हिटी वाढते आणि एक नवीन रोल नावारूपाला येतोय. हं. त्यामुळे हे खूप समजून घेणं आवश्यक आहे, जेव्हा आपण नवीन रोल्सच्या बाबतीत बोलतोय. तर टास्क्स ऑटोमेट होत आहेत, जॉब्स नाहीत. आणि याचं एक सुंदर उदाहरण सुद्धा बरेचदा दिलं जातं. जेफ्री हिंटन खूप वर्षांपूर्वी बोलले होते, ज्यावेळी कॉम्प्युटर व्हिजन आणि हे सगळं डेव्हलप झालं होतं आणि बरीचशी म्हणजे फ्रेंझी होती त्याच्या बाबतीत, की आता कॉम्प्युटर व्हिजन आल्यामुळे रेडिओलॉजिस्ट आपल्याला लागणार नाहीयेत. असं हं. त्यांचं ते नंतर आता रेडिओलॉजिस्टची गरजच नाहीये, असं एक स्टेटमेंट होतं. आणि कोविडच्या काळातल्या बातम्या मला आठवतं, की बरेचदा अ, रेडिओलॉजी तुम्हाला स्कॅन्स वगैरे लागायचे आणि आफ्रिकेत किंवा बऱ्याचशा देशांमध्ये
रेडिओलॉजिस्टच नव्हते. म्हणजे खूप मर्यादित होते. एका रेडिओलॉजिस्टची ती स्कॅन प्रोसेस करण्याची कपॅसिटी खूप कमी होती. त्यामुळे बऱ्याचशा पेशंट्सना ट्रीटमेंट मिळत नव्हती. आज 2026 मध्ये रेडिओलॉजिस्ट हा जो प्रोफेशन आहे, तितका स्ट्राँग आहे. तेवढा स्ट्राँग नाही, इनफॅक्ट ग्रो झालेला आहे. बरं. पण यूएसमध्ये बघितलं तर रेडिओलॉजीमध्ये कॉम्प्युटर विजनचं इंटिग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. तर इथे तो फरक येतो, की स्कॅन्स प्रोसेस करणं, बघणं, एनालिसिस करणं हे एक टास्क आहे. हो. ते म्हणजे मेडिकल प्रोफेशन नसतं. त्यामुळे ते टास्क जर मी ऑटोमेट केलं, तर हाच डॉक्टर आज 10 पेशंट बघू शकत होता. कदाचित 20 बघू शकेल, 50 बघू शकेल. कारण इथे डिमांड सप्लायची मर्यादा आहे. तुम्ही जेवढे पेशंट्स आहेत, तेवढे रेडिओलॉजिस्ट तयार करू शकत नाही. त्यामुळे हो. टेक्नॉलॉजीची मदत ही आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर तसंच इथे सुद्धा होणार आहे, होतंय आणि अ, ज्याचा मूळ हाच आहे, की टास्क ऑटोमेट होतायत, जॉब्स कंटिन्यू होतील, इव्हॉल्व होतील. आता हे इव्हॉल्व होताना काही बाबतीत प्रपोर्शन त्याचं सिमिलर असेल. म्हणजे आज जसं करतोय तसंच जसं मी म्हणालो, की त्याचे एरर रेक्टिफाय करण्याचा स्पीड वाढला आणि तो काम होतंय. तर बऱ्यापैकी कामाचं स्वरूप तसंच राहिलंय, पण प्रॉडक्टिव्हिटी वाढली आहे. पण काही ठिकाणी कंप्लीटली नवीन रोल्स येतील. असं मी म्हणालो, की एम-एस-एम-ईला जर एस्टॅब्लिश करायचं असेल, तर मग हे सगळे जे एजंट्स असतात त्यांना ऑर्केस्ट्रेट करायला लागतं. त्यांना एजंट ऑर्केस्ट्रेशन असं आपण म्हणतो. बरं. तर मग त्याच्यासाठी हे एक स्पेशलाइज्ड स्किल सेट आहे. हे इन्क्रिमेंटल असू शकतं. एका सॉफ्टवेअर एजंटला एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला वेगळा अनुभव असलेला नवीन शिकून तो इथे पोहोचू शकतो. पण हे जॉब टायटल कदाचित अ, अ, एजंटिक एआय ऑर्केस्ट्रेटर तुम्ही म्हणू शकता. हं. दुसरा जो मुद्दा आपण म्हटला होता, की सिक्युरिटी ॲस्पेक्ट येणार या सगळ्यांमध्ये. तर मग एक सिक्युरिटी आर्किटेक्ट, गव्हर्नन्स कारण दुसरा पार्ट गव्हर्नन्ससुद्धा आहे. तुम्ही जिथे ते इम्प्लिमेंट करणार आहात, त्या देशाचा गव्हर्नन्स कसा आहे? ईयूचं युरोपियन युनियनचं जे एआय बाबतीतलं धोरण आहे, ते खूप वेगळं आहे. अमेरिकेत वेगळं आहे, भारतात वेगळं आहे. त्यामुळे मग तुम्हाला ते गव्हर्नन्स समजणारे सुद्धा एक्सपर्ट लागतील. हे डेटा सायंटिस्ट किंवा एआय इंजिनिअर्स किंवा एआय सायंटिस्ट हा एक रोल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा अगदी टॉप लेव्हलला जो आपण म्हणतोय ना, की चीफ एआय ऑफिसर हा एक नवीन रोल जन्माला आला. इनफॅक्ट आज 2026ला आय थिंक बहुतांश मोठ्या कंपन्यांमध्ये चीफ एआय ऑफिसर ही पोझिशन निर्माण झाली आहे. जी सुरुवातीला आठवत असेल तर सीईओ, सीटीओ, सीएमओ एवढंच असायचं किंवा सेल्सचा एक सी-सूट एआय लीडर ही एक नवीन जॉब ची कॅटेगरी निर्माण झालेली आहे. तर फाउंडेशनली हे एक समजून घेणं महत्त्वाचं आहे, की जॉब ट्रान्सफॉर्मेशन होतंय आणि एआयच्या इकोसिस्टमनुसार नवीन-नवीन जॉब रोल्स निर्माण होणार आहेत. काही बाबतीत त्यासाठी लागणारे स्किल सेट्स हे खूप नवीन आहेत. काही बाबतीत ते इन्क्रिमेंटल चेंज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे आपण बोलताना हे जे टेक्नॉलॉजिकल ट्रान्झिशन हे इतक्या प्रचंड पेसने होतंय, की आज ज्या गोष्टी मी इथे म्हटल्या, कदाचित महिन्याभरानंतर ह्यातल्या काही गोष्टी बंद झालेल्या असतील. अ, साधं उदाहरण, ज्या ChatGPTच्या 3.5 व्हर्शन मॉडेलमुळे जगाला भुरळ पडली होती. आज जर मी कोणाला म्हटलं, की ते मॉडेल वापरा, तर नाही वापरणार. कारण त्याच्यापेक्षा प्रचंड नवीन पॉवर असलेलं, फीचर्स असलेली मॉडेल्स माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि म्हणून मी तिकडे जातो. तर हे हे अगदी 2 वर्षाचं ट्रान्झिशन आहे. सिमिलरली इथे सुद्धा नवीन प्लेयर्स येतायत. नवीन-नवीन अप्रोचेस येतायत. आणि म्हणून बाय द टाईम ते इम्प्लिमेंटेशन होत असेल, कदाचित टेक स्टॅकमध्ये बरेचसे नवीन अ, घटक ॲड झालेले असतील. छोटंसं विषयांतर, पण हे टेक्नॉलॉजी ट्रान्झिशनचा पेस कसा आहे हे सांगण्यासाठीचं एक छोटंसं उदाहरण. हो. डीपसीक आपण सोडून चालणार नाही. अ, कारण जशी ChatGPTने भुरळ घातली होती जगाला, तशी डीपसीकने सुद्धा घातली होती. पण नेमकं काय झालं होतं त्यावेळी? अ, कारण हे सगळे मॉडेल्स तर इतके स्ट्राँग होते. मग अचानक एक छोटासा तो ग्रुप आहे, एक लॅब आहे चायनामधली. त्यांनी काहीतरी एक नवीन मॉडेल आणलं आणि अक्षरशः जगाला वेड लावलं. हो. तर काय झालं होतं, फाउंडेशनली तिथे फक्त अप्रोच त्यांनी वेगळा आणि इनोव्हेटिव्ह आणला होता. बरं. तर हे जे ट्रेडिशनल एल-एल-एम्स त्यावेळचे, आज सगळे हा नवीन अप्रोच फॉलो करतात. त्यावेळचे कसे असायचे तर ह्यांना आम्ही वेट्स म्हणतो, मॉडेलचे वेट्स.
की ज्याच्यामुळे इम्पॉर्टन्स की माझं एक आल्यानंतर न्यूरल नेटवर्कमध्ये जाऊन कसं आउटपुट जनरेट होणार, त्याचे वेट्स, कनेक्शन्स हे सगळं एका ट्रेडिशनल वेनी सुरू होतं. ह्यांनी त्याच्यावरती एक नवीन आर्किटेक्चरची आयडिया आणली. त्याला मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स असं म्हटलं. बरं. तर मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स म्हणजे काय आहे? तर हे एल-एल-एम्स हेवी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. कारण एवढ्या मोठ्या डेटावरती प्रोसेस झालेले आहे, खूप हेवी न्यूरल नेटवर्क्स आहेत. तर मग अख्खं मॉडेल एवढे सगळे वेट्स 100% ऑफ द टाईम्स ॲक्टिव्ह न ठेवता, जर आपण मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स केलं, म्हणजे साधी गोष्ट, की एक पेशंट दवाखान्यात जातोय. हो. दवाखान्यात सगळे आहेत. हार्ट एक्सपर्ट म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आहे, ऑन्कोलॉजिस्ट आहे, बोनसाठीचे एक्सपर्ट सगळे आहेत. मग पेशंट आला, तर मग अगोदर हार्ट स्पेशलिस्ट बघणार, मग हा बघणार, मग हा बघणार आणि मग सांगायचं, की "अरे, याला ताप आलाय." तर हा एफिशियंट अप्रोच नव्हता. हो. बरोबर? पण ते अगोदर होत होतं. कारण एव्होल्यूशन आहे. ह्यांनी काय केलं, की असं न करता मध्ये एक एक्सपर्ट आणा. मध्ये एक राउटर आणला, की जो पेशंट आल्यावर तो बघतो. अच्छा, तुझे हे सिम्प्टम्स आहेत. मला असं वाटतं तू ह्या स्पेशलिस्टकडे जा. त्याच्यामुळे काय झालं, की कॉम्प्युटेशनमध्ये खूप मोठी प्रॉडक्टिव्हिटी गेन मिळाली. कारण मला एवढे सगळे ॲक्टिव्ह ठेवण्याची गरज नव्हती. आणि अ, त्याच्यामुळे रिस्पॉन्सेस क्विक व्हायला लागले आणि आपल्याला आता युजर म्हणून ह्या गोष्टी कोणाला कळल्यासुद्धा नसतील. पण हे ट्रान्झिशन झालेलं आहे. त्यामुळे कोणी जर एआय डेव्हलपमेंटमध्ये काम करत असेल, तर मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्सबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. हे सांगण्याचा उद्देश फक्त एवढा, की हे एव्होल्यूशन, हे ट्रान्झिशन खूप वेगाने होतंय आणि म्हणून त्या बदलांसाठी तयार असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्याला आम्ही चेंज मॅनेजमेंट म्हणतो. हा खूप महत्त्वाचा घटक आहे. अ, बदल होणार आहेत, पण आपल्याला ते शिकत राहायला लागणार आहे आणि मुळाशी जाऊन जर बघितलं, की हे बदल कशासाठी होत आहेत, तर मग त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा ते आत्मसात करणं सुद्धा खूप सोपं होतं. 2 गोष्टी आहेत. नोकरीचा जॉबस्पीक इंडेक्स बघितला तर एआय टॅलेंटचं हायरिंग वाढलं असं म्हणतात. तर 2 केस स्टडी. एक की मी आत्ता एम्प्लॉयी आहे आणि जे एआयमुळं ले ऑफ येणार आहे त्याच्यातनं मी जाऊ नये आणि मी टिकावं, हा माझा क्रायटेरिया एक. आणि दुसरं मी आत्ता शिकतोय किंवा ग्रॅज्युएट झालोय आणि मला जॉब मिळालेला नाही. कारण एज्युकेशन 4 वर्ष लॅगनं चालतं, की मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो त्यावेळी बूम होता 21 साली आणि आता मी 25-26 ला पास आउट झालोय तर मला कुणीच घेत नाहीये. तर मला या 30 सालच्या एआय टॅलेंटमध्ये घुसायचं आहे. तर मी शिकायचं काय? आजवर मला असं सांगितलं गेलं, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकायचं. तेवढंच पुरेसं आहे का अजून 10 गोष्टी? खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आणि मी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला सुरुवातीला स्पर्श करून सांगेल, की वर्ष 2 वर्षापूर्वी असं वाटायचं, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे एक प्रोफेशन म्हणून पुढे येईल. ओके. पण आज बघितलं तर तसं होत नाहीये. त्याचं कारण परत तोच जॉब आणि टास्क ह्याच्यातला फरक. प्रॉम्प्ट लिहिणे हे एक टास्क आहे आणि अ, जसं ईमेल लिहिणे हे एक टास्क आहे. मग तुम्ही सीईओ जरी असाल, तरी तुम्हाला ईमेल लिहायला लागतंय. तुम्ही असिस्टंट ठेवाल, इट्स अ डिफरंट थिंग. पण ईमेल लिहिणे, मीटिंग्सला जाणे, ह्या सगळे हे टास्क्स आहेत. म्हणून तुम्ही जर एखाद्या टास्ककडे जॉब म्हणून बघायला लागलात ना, तर मर्यादा येणार. मग काहीतरी एक लिमिटेड स्किल सेट घेऊन तुम्ही मार्केटमध्ये जायचा प्रयत्न कराल आणि अडचणी येतील. म्हणून प्रोफेशन निवडताना हे टास्क आहे की हा जॉब आहे? ह्याच्यात पर्पज आहे की फक्त ॲक्टिव्हिटी आहे? हा फरक बघणं खूप खूप महत्त्वाचं आहे. नंबर 2 2 अतिशय महत्त्वाच्या कॅटेगरीज आहेत. मला वाटतं एक तिसरी पण कॅटेगरी आहे. अ, एक जी तुम्ही म्हणालात, की प्रोफेशनल्स जे ऑलरेडी एक्सपिरियन्स्ड आहेत ह्याच क्षेत्रात आहे. दुसरे विद्यार्थी. तिसरे आहेत, की युजुअली इंडस्ट्रीमध्ये 2 प्रकारचे रोल्स असतात. एक त्याला आपण इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर म्हणतो आणि दुसरा एक पीपल मॅनेजर किंवा एक लीडरशिप हो. रोल असं म्हणतो. बरोबर? ह्या पीपल मॅनेजरचा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो पण आपण हो. स्पर्श करायचा प्रयत्न करूयात. आणि अ, महत्त्वाचं म्हणजे इथे जाण्यापूर्वी सुद्धा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण बरेचदा आपण मग चर्चा फक्त इंजिनिअरिंग किंवा फक्त हेच क्षेत्र याच्याशी हो. निगडीत होते. पण तसं न करता त्याला सुद्धा एक मी बॅकग्राऊंड द्यायचा प्रयत्न करेन, की
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेताना तुम्ही जे करताय ना, तुमची आवड, तुमची जे काही करिअरचं विजन असेल, त्याला सोडून डिसिजन घेऊ नका. मला खरंच सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं असेल, तर त्या प्रोफेशनमध्ये कंटिन्यू करा. तुम्हाला जर कदाचित दुसरं प्रोफेशन किंवा दुसरी करिअरची निवड करायची, मेडिकलला जायचं असेल किंवा आणखी जे काही असेल, पण तिथे एआय कसं वापरायचं, हे एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक मला जे सांगायचं आहे, की एआय हे एक व्हर्टिकल नाही आहे, जे एकाच क्षेत्राला अफेक्ट करेल. हे एक हॉरिझॉन्टल एनेबलर आहे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाणार असाल, तर एआय टूल्स शिकणं महत्त्वाचं आहे. मग प्रत्येक क्षेत्रानुसार वेगवेगळे टूल्स शिकायला लागतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणून एक मला फक्त क्लॅरिफाय करायचं होतं, की कुठल्याही क्षेत्रात करियर करायचं असेल, तर एआय तुम्हाला शिकावं लागेल. फक्त त्यातले कुठले भाग शिकायचे हे डिफर करणार. बरोबर. आणि म्हणून बरेचदा आपण इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर, आय-टी, डेटा सायन्स, डेटा इंजिनिअरिंग ह्याच्या बाबतीत जास्त चर्चा होते. म्हणून हा एक मुद्दा क्लिअर हो. करायचा होता. अ, दुसरा मुद्दा मला क्लिअर करायचा आहे जो हा की काही जॉब्स ह्याला एक टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे की एआय एक्सपोजर. हं. तर काहींचं एआय एक्सपोजर जास्त आहे, काहींचं एआय एक्सपोजर कमी आहे. म्हणून ओके. तो जो एक पहिला मुद्दा येतो, बरेचदा एक रिसर्च पेपर पब्लिश झालेला इंटरेस्टिंग आहे. एआय ले ऑफ ट्रॅप नावाचा. सुंदर आहे. सगळ्यांनी बरं. वाचावा असा. कदाचित आपण लिंकसुद्धा देऊ शकतो. हो. अ, हे जे एक हायपोथेसिस आहे, की सगळेच जॉब जातील. मग सगळेच जर जॉब्स गेले, तर मग अ, एक 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 कॉन्ट्राडिक्शन निर्माण होणार. एक नवीन समस्या निर्माण होईल. मी नाही, असं पेपरमध्ये लिहिलंय की अ, सगळे जर जॉब्स गेले, तर अर्निंग कपॅसिटी संपणार. मग जर हेच उद्याचे कन्झ्युमर्स असतील, तर मग ही इकॉनॉमी कशी चालेल वगैरे हे हे ह्याच्यावरती सुंदर एक परीक्षण करणारा तो पेपर आहे. वाचायला हवा. पण त्याच्याशी निगडीत एक प्रॅक्टिकल महत्त्वाचा मुद्दा जो आहे, की एआय एक्सपोजर. सगळे जॉब्स इक्वली एक्सपोज टू एआय नाही आहेत. काही जॉब्स जसं आपण म्हणालो, एआयमुळे डिस्प्लेस होऊ शकतात, ट्रान्सफॉर्म होऊ शकतात, पण काहींना अफेक्ट नाही होणार आणि मग तिथेच ह्युमन कॉग्निशनचा किती मोठा पार्ट आहे, ह्युमन स्किल्सचा किती मोठा पार्ट आहे, तो त्याच्यावरती येतो. म्हणून हे एक डिस्टिंक्शन खूप गरजेचं आहे. हा सगळ्यांना सरसकट लागणारा नियम नाहीये. बरोबर. नंबर 2 हा जो मिडल मॅनेजमेंटचा जो भाग होता ना, हो. तिथे मला असं वाटतं खूप मोठं एक इम्पॅक्ट मला दिसतोय किंवा एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन मला दिसतंय. कारण ह्या ज्या एआय सिस्टम्स आहेत, ह्याच्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी गेन झालाय. बट ॲट द सेम टाईम जी एक लीडची कपॅसिटी, गाईडन्सची कपॅसिटी, मॅनेजमेंटची कपॅसिटी लागायची, ती थोडी कमी होते. हं. त्यामुळे कदाचित मला एवढे मॅनेजमेंट रोल्सची गरज लागणार नाही आणि म्हणून तो रोल आज ट्रान्सफॉर्म होतोय. बरं. तर त्याला पीपल मॅनेजरपासनं वर्क मॅनेजर अच्छा. असा एक अशी एक नवीन कॅटेगरी येते असं माझ्या अभ्यासात आहे. आणि वर्क मॅनेजर म्हणजे काय? तर सुरुवातीला जे होतं, की इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर्सच फक्त काम करणार. मला असं वाटतं ते डायल्यूट होणार. कारण ह्याच्यामुळे ह्या एआय टूल्समुळे एक क्षमता तुम्ही टेक्निकली स्ट्राँग नसाल, तरीसुद्धा काही काम करायची तुम्हाला मिळते आणि मग तिथे प्रॉडक्टिव्हिटी गेनची अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे तुम्ही लीड करा. तुम्ही सीनियर आहात, तुम्ही लीड करा. बट त्याच वेळी तुम्ही कॉन्ट्रिब्यूट कसं करू शकता? हे एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे आणि अ, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एआय टूल्स शिकणं आणि कसं कॉन्ट्रिब्यूट करू शकतो, हे त्यांना खूप महत्त्वाचं होणार आहे. आणि जो इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटरचा कोर एआय डेव्हलपर्सचा जो आहे, त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्झिशन आहे. मी हे सगळं करत त्यांच्यासाठी मला असं वाटतं, तिथे सगळ्यात जास्त भीती वाटते सगळ्यांना. मला असं वाटतं हं. त्यांच्यासाठी सगळ्यात सोपं आहे. कारण माझ्याकडे फाउंडेशन नॉलेज आहे बरं. आणि मला फक्त या फाउंडेशन नॉलेजपासनं नेक्स्ट स्टेजला पोहोचायचं आहे. आणि हे टेक्नॉलॉजी ट्रान्झिशन सगळ्यांनी करिअरमध्ये अनेकदा बघितलेली आहेत. हं. त्यामुळे फाउंडेशनली जे चेंज होतंय, की प्रोसेस वेगळ्या पद्धतीने होणार आहे. ते टूल्स मी जर शिकलो, त्या पद्धतीने मी विचार करायला शिकलो. परत जसं म्हटलं, की क्रिटिकल थिंकिंग, की एक सिस्टम डिझाइन हा एक मोठा त्याच्यात स्ट्रेंथ असणार आहे. कारण टेक्निकल स्ट्रेंथला जो एज होता, तो मर्यादित येतोय. कारण टेक्निकल एजला इकडनं कॉम्प्लिमेंट होऊ शकतंय. हो.
आणि म्हणून जे ह्युमन स्ट्रेंथ्स आहेत, सिस्टम थिंकिंग असेल, सोल्युशन डिझाइन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि मग हा रोल इव्हॉल्व होत आहे नवीन रोल्समध्ये. त्यामुळे तुम्हाला एआयसाठीची नवीन टेक्नॉलॉजी शिकायला लागतील, पण त्याच वेळी ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला आत्मसात थोडक्यात करायला जे लागतील. मिड करिअरमधली लोकं आहेत, हो. त्यांच्यासाठी ट्रान्झिशन जास्त सोपं आहे. जे त्याच क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी सोपं आहे. कारण हं, ते ऑलरेडी टेक्नॉलॉजी क्षेत्रात आहेत. हं, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहे. पण जे पूर्णतः नवीन आहेत आणि तसंच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा म्हणजे त्यांचे कोर्सेस किंवा त्यांच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे, तो बऱ्यापैकी जुन्या रिक्वायरमेंटशी रिलेटेड आहे. त्यामुळे हं. मग त्याला एक कॉम्प्लिमेंट करणारा एक नवीन स्किल सेट्स आणि हे शिकणारा अ, अभ्यासक्रम त्यांना जर मिळाला तर ही कारण ही स्किल गॅप क्रिएट होणार आहे. हे सरळच आहे. कारण हं, जर हे एवढं सगळं निर्माण करायचं असेल आणि हं, हे जर सगळं नवीन असेल, तर हे करण्यासाठी लागणारे लोक, त्याच्यासाठी लागणारे स्किल्स हे तयार व्हायला लागतील. हं, आणि मग जर ते तयार व्हायचे असतील, तर ते कसे तयार होतील? एक तर ट्रेडिशनल एज्युकेशन सिस्टमला कॉम्प्लिमेंट करून किंवा दुसरा एक्झिस्टिंगमध्ये बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे आणि हे काही नवीन नाहीये. टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी नवीन म्हणजे शिक्षण घेणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे ते शिकतात. तर पण शिकावं लागणार म्हणजे शिकणं महत्त्वाचं आहे. हं, एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. स्किल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि त्या नवीन रोलसाठी स्वतःला एक कंप्लीट पॅकेज म्हणून डेव्हलप करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण मी जसं म्हटलं फक्त सर्टिफिकेशन्स करून किंवा अ, फक्त काहीतरी ऑनलाईन कोर्स करून कदाचित होणार नाही. तुम्हाला काय डेव्हलप केलं हे सुद्धा दाखवायला लागेल. कदाचित इंटरव्ह्यू प्रोसेस मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्म होईल. कारण सुरुवातीला ज्या पद्धतीने हायरिंग व्हायचं, हं, तर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन डिझाइन व्हायचे. कारण मला अमुक-अमुक गोष्टी बघायच्या. मग त्याला प्रोग्रामिंग येतं की नाही, सिंटॅक्स येतं की नाही, हं. हा एक बघायला जायचं, बरोबर. पण अ, जर आता त्या गोष्टी माझ्यासाठी डील ब्रेकर नसतील, त्यात हो. थोडंफार कमी जास्त जरी असेल तरी जर मला चालणार असेल, तर मग कदाचित मला हायरिंग प्रोसेस वेगळ्या पद्धतीने विचार करून पुढे जायला लागेल. हं, आणि म्हणून हे बदल ह्या-ह्या पातळीवरती होतील असं मला वाटतं. अ, आणि परत अर्ली स्टेज आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे अ, अ, एक क्रिटिकल थिंकिंगमधलीच एक छोटीशी स्टोरी आहे, की एक गाढव असतं आणि त्याला इक्वल डिस्टन्सवरती पाणी आणि अन्न अशा दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत. हं, आणि मग तो कन्फ्यूज होतो, की अरे मी पाणी घेऊ अगोदर, की अन्न घेऊ? कारण मला तहानही लागली आहे, भूकही लागली आहे. हं. तर मी हे करू की ते करू? आणि मग ह्या फिलॉसॉफिकल डिलेमामध्ये तो हेही करत नाही आणि तेही करत नाही आणि तो अ, म्हणजे मुळात त्याचा जीव जातो. तर असे डिस्ट्रॅक्शन्स निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून एक जो माझा फाउंडेशनल सल्ला आहे सगळ्यांसाठी, की स्वतःला काय करायचं आहे हे क्लिअर ठेवा आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे आणि सुरुवात करा. हे करू की ते कारण नवनवीन मॉडेल्स येणार आहेत. नवनवीन टेक्नॉलॉजीजचे वेंडर्स येणार आहेत. आज आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, त्यापेक्षा कितीतरी चांगलं कदाचित वर्ष 2 वर्षात येऊ शकतं. पण म्हणून डिस्ट्रॅक्ट होऊन किंवा कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाहीये. सुरुवात करणे महत्त्वाचं आहे. जे योग्य वाटतं, जे हाताशी आहे, जे शक्य आहे, तिथनं सुरुवात करा. शिका. सगळ्यात महत्त्वाचं चुका करा. पण वेगाने चुका करा. फेल फास्ट आणि काहीतरी निर्माण करा. संधी बरीच आहे पुढे. शेवटचा प्रश्न. मी हे सगळं ऐकलं. मी असं ठरवलंय की मला सुरुवात करायची आहे. मी एआय टॅलेंट बनणार. 2030 पर्यंत माझा जॉब बदलणार, प्रोफाईल बदलणार, सगळं मान्य. पहिली स्टेप मी काय करू ते सांगा? ॲक्शनेबल फर्स्ट स्टेप. ॲक्शनेबल फर्स्ट स्टेप आज ज्या काही ऑफरिंग्ज आहेत, अ, जे काही नवीन टेक्नॉलॉजी मधल्या ऑफरिंग्ज आहेत, जसं मी म्हणालो, की हे एजंटिक आर्किटेक्चर असेल किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. मग ते एम-सी-पी असेल आणि त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी म्हणजे अ, अ, टेक्निकल नावं घेणार नाही, पण तरी Kafka, Redis आणि अ, अ, बरचसं म्हणजे डिप्लॉयमेंटसाठी असतं, डेटा रोबोट असं बऱ्याचशा गोष्टी असतात. तर हे सगळं जर मला येत नसेल, तर शिकायला लागा. एजंटिक आर्किटेक्चर काय असतं हे शिकायला लागा. हं, एजंट्स कसे बनवायचे हे शिकायला लागा. हं,
ही जी कॉग्निशन एआय कॉग्निशनची जी सिस्टम आहे, ज्याला वेगवेगळी नावं मी आत्ता सांगितली, ती कशी डेव्हलप करायची ते शिका. तर ह्या गोष्टी आज रेडीली अवेलेबल आहेत. ह्याच्या सक्सेस स्टोरीज, ह्याचे टेम्प्लेट्स तुमच्याकडे रेडीली अवेलेबल आहेत. हे मला मान्य आहे, की कधी-कधी सगळं फक्त ऑनलाईन जे अवेलेबल आहे, ते तसंच्या तसं कन्झ्युम करून अ, मला शिकणं जड जातं. कदाचित बरेचदा मार्गदर्शनसुद्धा हवं असतं. तर ते तुम्ही मिळवू शकता. पण ह्यातल्या बहुतांश गोष्टी आज अवेलेबल आहेत. त्या तुम्ही तिथपासून तुम्ही सुरू करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि इथून पुढे जे येणार आहे, ते ह्याच फाउंडेशनवरती डेव्हलप होणार आहे. त्यामुळे नवीन काय येतं ह्याच्यावरती खूप क्लोज वॉच ठेवणे, हं. ते सुद्धा त्याच्याबद्दल माहिती घेणे, शिकून घेणे हे खूप गरजेचं आहे. पण शिकण्याशिवाय गत्यंतर नाही. चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट. निलेश सर, खूप खूप आभार. खूप प्रॅग्मॅटिक आणि प्रॅक्टिकल एआयबद्दल समजून घेता आलं. आणि मित्रहो, यातल्या सगळ्या गोष्टी आणि याच्या पलीकडच्या अधिक डिटेल्स आम्ही जे गाईड बनवलंय एआय आणि फ्युचर ऑफ जॉब्स, याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. ते हवं असेल तर मी परत एकदा सांगतो, की स्क्रीनवरती जो थिंक क्लबचा नंबर दिलाय, त्याच्यावरती WhatsAppवरनं हाय हा मेसेज पाठवा. ते गाईड तुम्हाला मिळेल. तुम्हाला काही स्पेसिफिक प्रश्न असतील एआय संदर्भातले, तर तेही पाठवा. त्यांना कशी उत्तरं देता येतील त्याचाही आम्ही विचार करू, तुमच्यापर्यंत ते पोहोचवू. आणि आज इथंच थांबूया. खूप खूप आभार पुन्हा एकदा. धन्यवाद.